नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता सोलापूरचे सामाजिकपणे आपण कार्य करणारे मित्रांनो, लक्षात घ्या. आता जी सरकारनं जी महाराष्ट्र राज्य सरकारनं अजित पवारनं जी ही आपला फुलपाडा 100 वर्ष झाले रस्त्याचं, मग ही सरकारनं काम करायचं जे बंदोबस्त केले, लोकांची जायची आपदा पण होईल, ही पण होईल, बाकीच्या लोकांचं हे आपलं महाराष्ट्रात कसं आहे मित्रांनो. आता सध्याला नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे, ह्याचं इलेक्शन चालू आहे. आपल्या सामान्य लोकांनी सामान्य जनतांनी लक्षात घ्यायला पाहिजे महाराष्ट्रात कसं काय व्हायला लागलं. आता येणाऱ्या लोकांची पण आपदा होईल, बाकीच्यांची पण आपदा होईल, पण आपल्या लोकांनी सामान्य लोकांनी लक्षात घेणं महाराष्ट्रात कसं काय चाललंय. हे राजकारण म्हणजे गजकारण आहे मित्रांनो. मी महाराष्ट्रात कोणालाच घाबरत नाही. माझ्यावर 4 हल्ले झाले ते पण सरकारने बघितलं नाही. इथनं रक्त येत होतं, ही होतं. आज मीडियांच्या माध्यमातून मी सांगतो मित्रांनो, आज सोलापूर जिल्ह्यात किती काम करायचं, सिटीत आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मारायचं. शिवरायांच्या महाराष्ट्रात कसं काय चाललं मित्रांनो, हे आपल्या सगळ्या लोकांनी लक्षात घेणं, काळजी घेणं. महाराष्ट्रात कसं आहे, सामान्य लोकांचा आवाज कोण उचलून धरणार मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता हे जे पूल पाडण्यात येणार आहे या संदर्भात तुम्ही सांगितलं नाही काय? ह्या फुल जे पाडणार आहे, आता हे फुल जरी पाडलं तरी लोकांची आपदा होईल, वाहतुकांची ह्याची त्याची आपदा होईल. आठवण काय आहे? आठवण म्हणजे हे जरी फुल पाडलं तर लोकांना शिक्षणाची मुलं, शाळा शिकणारे 2 लाख लोक वाहते, इथनं लोक वाहते, त्यांची गैरसोयी होईल. पण आता ह्याला 100 वर्ष झालं या फुलाला, तरी पण सरकारचं काम आहे पाडायचं, रस्ता करायचं. पण कुठनं तर सरकार दुरुस्ती करेलच, लवकरात लवकर सरकार काम करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.